विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं प्रकरण आहे वाक्याचे पृथक्करण. आणि हे प्रकरण आपण एकदम कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने कसं कव्हर केलं पाहिजे, अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. हे प्रकरण आज आपण सुरू करू आणि निश्चितचपणे कमी वेळात चांगल्या पद्धतीनं पूर्ण करूया. ठीक आहे, बघा, वाक्याचे पृथक्करण अर्थ काय? तर वाक्याच्या पृथक्करणाचा अर्थ होते की वाक्यातील घटक वेगवेगळे करून, लक्ष द्या, वाक्यातील घटक वेगवेगळे करून त्यांचा परस्परांशी संबंध सांगणे म्हणजेच वाक्याचे पृथक्करण होय. आणि वाक्याचे पृथक्करणाचे दोन भाग पडतात, त्याला विभाग म्हटले जाते. ते दोन भाग कोण आहेत? या दोन भागामध्ये जर आपण पाहिलं तर एक आहे तुमचा उद्देश विभाग आणि दुसरा आहे विधेय विभाग. उद्देश विभागाला उद्देशांग म्हटले जाते आणि विधेय विभागाला विधेयांग म्हटले जाते. आता उद्देश विभागात काय असते? तर उद्देश विभागात असते एक उद्देश, ज्याला आपण कर्ता म्हणतो. कर्ता म्हणजे उद्देश होते मराठीत. आणि दुसरा आहे या कर्त्याचा विस्तार, ज्याला आपण म्हणतो उद्देश विस्तार. विधेय विभागात काय असते? विधेय विभागात पहिला असते कर्म, दुसरा असते कर्म विस्तार, तिसरा असते विधेय पूरक. नंबर 4 आहे विधेय आणि नंबर 5 येते या विधेय विस्तार. जसं उद्देशला कर्ता म्हणतात, विधेयला क्रियापद असे म्हटले जाते, तसे दोन भाग आपल्याला वाक्याच्या पृथक्करणात दिसते. अतिशय महत्वाचं असं प्रकरण आपल्या या सरळ सेवा असो, पोलीस भरती असो किंवा आयोगासाठी असो, अतिशय महत्वाचं हे प्रकरण आहे. तर आता आपण बघणार आहे पहिला विभाग, उद्देश विभाग. तर बघा, पहिला आपलं उद्देश विभाग. उद्देश म्हणजे कर्ता, दुसरा उद्देश विस्तार. तर आपण पहिला पॉइंट यामधला घेऊ, पहिला मुद्दा जो आहे उद्देश. आता उद्देशचा अर्थ होते कर्ता. उद्देशचा अर्थ होते कर्ता. आता कर्ता कशाला म्हटल्या जाईल? लक्ष द्या, वाक्यामध्ये जो क्रिया करते त्यालाच कर्ता असे म्हणतात, है ना? तर वाक्यामध्ये जो क्रिया करते त्याला काय म्हणतात? कर्ता असे म्हणतात. आणि कर्त्यालाच म्हटले जाते उद्देश. आता हा उद्देश किंवा कर्ता कसा ओळखला पाहिजे, है ना? हा उद्देश किंवा कर्ता कसा ओळखला पाहिजे? कसा ओळखता येईल? बघा, उद्देश किंवा कर्ता कसा ओळखता येईल? सगळ्यात आधी आपल्याला क्रियापदाला कोण म्हणायचं आहे. जसं तुम्ही कोण म्हणाल, तुमचा कर्ता किंवा उद्देश तुमच्याकडे तयार आहे. जसं जर आपण घेतलं शाहरुखचा कुत्रा मेला, किंवा आपण म्हटलं सलमानचा शर्ट फाटला. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये जे आपले क्रियापद आहे, हे क्रियापदाने फक्त तुम्हाला म्हणायचं आहे कोण, है ना? मेला कोण? मेला कोण? उत्तर आहे तुमच्याकडे कुत्रा. तर कुत्रा झाला तुमचा कर्ता. कर्ता म्हणजे उद्देश. सलमानचा शर्ट फाटला. फाटला कोण? जसं कोण म्हटलं, तुम्हाला उत्तर काय भेटला? शर्ट. फाटला कोण? शर्ट. शर्ट आहे तुमचा कर्ता. कर्ता म्हणजे उद्देश. या पद्धतीनं तुम्हाला कर्ता म्हणजे उद्देश ओळखता येतो. आणखी एक उदाहरण थोडं वेगळं घेतल्यास बघा, कन्फ्युजन उदाहरण. जसं आपण लिहिलं, श्रावणीला थंडी वाजते, रमेशला आंबा
आवडतो. है ना? तर पुन्हा क्रियापद आहे. जसे तुम्ही कोण म्हणाल, तुम्हाला कोण मिळते? कर्ता मिळते. जसे श्रावणीला थंडी वाजते, आपण विचारू वाजते कोण? कोण वाजते? तर थंडी. तर थंडी कर्ता आहे. किंवा रमेशला आंबा आवडतो, तर आपण म्हणू शकतो आवडतो कोण? कोण आवडतो? आंबा. हे जे उत्तर आपल्याला भेटलं हेच कर्ता आहे. यामध्ये श्रावणीला, रमेशला, शाहरुखला, सलमानला हे करते नाही. लक्षात ठेवा, कर्ता ओळखण्यासाठी नेहमी क्रियापदाला काय म्हणाल? कोण म्हणाल. कोण म्हटल्यास तुम्हाला कर्ता मिळतो. आता घेऊ आपण पुढचा मुद्दा. तर पहिला मुद्दा लक्षात आला असेल तुमचा, उद्देश म्हणजे कर्ता. दुसरा मुद्दा बघू आपण, उद्देश विस्तार आहे. आता उद्देश विस्तार कशाला म्हणणार? तर बघा, उद्देश विस्तार काय असते? तर कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द कर्त्याच्या आधी येत असेल. लक्ष द्या शब्दावर, कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द कर्त्याच्या आधी येत असेल तर त्या आधी येणाऱ्या शब्दालाच उद्देश विस्तार असे म्हणतात. मग या वाक्यात उद्देश विस्तार कसा ओळखायचा? पहा, एक उदाहरण होतं आपलं. शाहरुखचा कुत्रा मेला, सलमानचा शर्ट फाटला, मोघल साम्राज्याचा अंत झाला. मग आता या वाक्यामध्ये आपल्याला कळायचं उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याचा विस्तार. त्यासाठी पुन्हा तुम्हाला कर्ताच ओळखावं लागतं. जर शाहरुखचा कुत्रा मेला या वाक्यात मी म्हटलं मेला कोण, जसं मी मेला कोण म्हटलं उत्तर काय भेटल? कुत्रा. हा कोण झाला? कर्ता. या कर्त्याविषयी विशेष माहिती आहे. कुत्र होतं कुणाचं? शाहरुखचा. तर हा आहे तुमचा उद्देश विस्तार. सलमानचा शर्ट फाटला, तर फाटला कोण? शर्ट कर्ता आणि याच्या आधी शब्द आहे. शर्ट कोणाचा होता? सलमानचा. हा उद्देश विस्तार. मोगल साम्राज्याचा अंत झाला, झाला कोण? अंत कर्ता आणि याच्या आधी या अंताविषयी माहिती. अंत कोणाचा होता? मुघल साम्राज्याचा. हा पण आहे तुमचा उद्देश विस्तार. आणखी एक उदाहरण जर घेतलं, नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी नोकरी घेतात. आता क्रियापद आपलं घेतात, तर याला मी म्हटलं है ना, घेतात कोण? कोण घेतात? नोकरी कोण घेतात? विद्यार्थी. विद्यार्थी आपला कर्ता आहे. या विद्यार्थ्याविषयी माहिती आहे. कोणते विद्यार्थी नोकरी घेतात? जे नियमित अभ्यास करतात. तर लक्षात ठेवा, शाहरुखचा, सलमानचा, मोगल साम्राज्याचा आणि नियमित अभ्यास करणारे हे सगळे कर्त्याविषयी माहिती देतात. म्हणून याला उद्देश विस्तार असे म्हटल्या जाते. हा होता आपला उद्देश विभाग. आता घेऊ आपण विधी विभाग. तर दुसरा विभाग आपला विधी विभाग. आणि विधी विभागामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला आपण घेणार आहे कर्म. आता कर्म म्हणजे काय? लक्षात ठेवा, कर्त्याची क्रिया. समजून घ्या, कर्त्याची क्रिया ज्यावर घडते त्याला म्हटल्या जाते कर्म. जसं उदाहरणार्थ वाक्य आहे, राजूने झाडाचा आंबा तोडला. लक्षात ठेवा, कर्म काढताना पण आपल्याला आधी कर्ताच ओळखावं लागते. कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदाला फक्त म्हणायचं कोण. तोडला कोण? राजून. राजू कर्ता आहे. काय तोडला? झाडाचा आंबा तोडला. मग झाड तोडलं का आंबा तोडला? आंबा तोडला, म्हणून आंबा आहे तुमचा कर्म. आणि उदाहरण घेतलं आहे ना, गवळी म्हशीची धार काढतो. काढतो कोण? तसं
क्रियापदाने कोण मिळत, तुम्हाला कोण मिळत, कर्ता गवळी. काय काढतो, म्हशीची धार, मग म्हैस की धार काढतो, धार काढतो, धार आहे तुमचं कर्म. आणखी एक उदाहरण घेतलं, बैल जड नांगर ओढतो. ओढतो कोण, कोण ओढतो, बैल, बैल तर करता आहे. काय ओढतो बैल, जड नांगर ओढतो. मग जड ओढतो की नांगर ओढतो, तर नांगर ओढतो, नांगर आहे कर्म है ना. अशा पद्धतीनं कर्त्याची क्रिया ज्यावर घडते त्याला म्हटल्या जाते कर्म. एक साधं उदाहरण जर घेतलं मी, राम आंबा खातो, तर खातो कोण, राम कर्ता. काय खातो, कर्म, हे आहे कर्म. अशा पद्धतीने तुम्ही कर्म ओळखू शकता. आता घेऊ आपण कर्मविस्तार. बघा आता कर्मविस्तार, कर्मविस्तारामध्ये तेच वाक्य ठेवले मी, पहा ओळखायचं कसं. जसा उद्देश म्हणजे कर्ता होते आणि कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द हे उद्देश विस्तारात जाते, त्याच पद्धतीनं कर्माविषयी माहिती सांगणारे शब्द हे नेहमी कर्मविस्तारात असतात. म्हणजे जसे कर्त्याच्या आधी येणारे शब्द हे उद्देश विस्तार असते, असेच कर्माच्या आधी येणारे शब्द हे कर्मविस्तार असते. उदाहरणार्थ पहा, राजूने झाडाचा आंबा तोडला. तोडला म्हणून राजूने करताय. काय तोडला, झाडाचा आंबा. झाड तोडला का आंबा, आंबा कर्म आहे. आणि या कर्माविषयी माहिती आहे. आंबा होता कायचा, झाडाचा, हा आहे तुमचा कर्मविस्तार. गवळी म्हशीची धार काढतो, काढतो कोण, गवळी करताय. काय काढतो, म्हशीची धार, मग है ना, यामध्ये धार कर्म आहे. मग ही धार कशाची होती, ही धार होती म्हशीची. या धारीविषयी विशेष माहिती आहे, हा आहे तुमचा कर्मविस्तार. बैल जड नांगर ओढतो, ओढतो कोण, बैल करताय. काय ओढतो, जड नांगर, मग नांगर ओढतो की जड ओढतो, नांगर ओढतो, नांगर कर्म आहे. या नांगर विषयी माहिती आहे, नांगर कसं होतं, नांगर हे जड होतं, हा आहे कर्म विस्तार. अशा पद्धतीने कर्माविषयी माहिती देणारे शब्द कर्माच्या आधी आल्यास ते कर्मविस्तार असते. आता घेऊ आपण पुढचा मुद्दा, विधेयपूरक. तर आता बघणार आपण विधेयपूरक आणि विधेयपूरकाचे प्रत्येक 4 प्रकार, विधानपूरक, आधारपूरक, विधीपूरक आणि कर्मपूरक. जर यामध्ये पहिला आपण विचार केला विधानपूरकचा, कशाचा, विधानपूरक, तर बघा विधानपूरक ओळखण्याच्या 2 पद्धती आहे. विधानपूरक ओळखण्याच्या 2 पद्धती आहे. कशा ओळखू आपण, बघा. तर पहिली पद्धत आहे, कर्त्याच्या आधी येणाऱ्या शब्दाला ला प्रत्यय लागल्यास तो शब्द विधानपूरक असतो. लक्षात ठेवा, कर्त्याच्या आधी येणाऱ्या शब्दाला ला प्रत्यय जर लागला तर तो कोण असतो, विधानपूरक. तर बघायचे 2 उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तसं श्रावणीला थंडी वाजते. मग आता कर्ता ओळखू आपण, वाजते कोण, थंडी करता आहे. कर्त्याच्या आधी येणाऱ्या शब्दाला काय लागला, ला प्रत्यय. तर श्रावणीला पूर्णच्या पूर्ण शब्द तुमचा विधानपूरक आहे. दुसरं एक उदाहरण होतं, रमेशला आंबा आवडतो. आवडतो कोण, आंबा करता आहे. या कर्त्याच्या आधी येणाऱ्या शब्दाला जर तुम्ही पहा काय लागलाय, ला, तर रमेशला हा पूर्णच्या पूर्ण कोणता शब्द आहे, विधानपूरक शब्द आहे. विधानपूरक हा नंबर 1 मध्ये मी लिहिलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला ओळखता येते.
आता विधानपूरक नंबर 2 नुसार बघा दुसरा एक मुद्दा याच्यात कसा ओळखावा. लक्ष द्या. कर्ता आणि कर्त्यानंतर येणारा शब्द हा एकाच व्यक्तीसाठी येते. लक्ष द्या. कर्ता व नंतरचा शब्द हा एकाच व्यक्तीसाठी येते. असे तर तो विधानपूरक असतो. जसं है ना, उदाहरणार्थ फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री आहे कोण? फडणवीस साहेब कर्ता आहे. आणि कोण आहे ते? मुख्यमंत्री आहे. या कर्त्यानंतर येणारा शब्द मुख्यमंत्री. मुख्यमंत्री कोण? फडणवीस साहेब. आणि फडणवीस साहेब कोण आहे? मुख्यमंत्री आहे. म्हणजे येणारा दोन्ही शब्द कसा एकाच सारखा आहे, एकाच व्यक्तीसाठी आहे. तर हा जो मुख्यमंत्री आहे हा शब्द तुमचा कोणता आहे? विधानपूरक आहे. आणखी जर उदाहरण घेतलं यामध्ये, मी शिक्षक आहे कोण? मी कर्ता आहे. माझ्याविषयी माहिती, मी कोण आहे? शिक्षक. आणि शिक्षक कोण आहे? मी आहे. तर हा शब्द कोणता आहे? विधानपूरक आहे. अशा पद्धतीने विधानपूरक तुम्हाला 2 प्रकारे ओळखू शकता. आधारपूरक बघा. आता आधारपूरक काय असते तर लक्ष द्या. आधारपूरक काय आहे? आधारपूरक काय असते तर लक्ष द्या. आधारपूरक मध्ये साध्या भाषेत जर विचार केला तर ठिकाण दर्शविल्या जाते. बस काय दर्शविल्या जाते? ठिकाण दर्शविल्या जाते. जसं महागाईच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. या ठिकाणी ठिकाण काय आहे? बघा ठिकाण आहे रस्त्यावर. जसं ठिकाण दिसलं हे झालं तुमचं आधारपूरक. आणखी एक उदाहरण घेतलं आपण. मुले वर्गाबाहेर धावत गेली. मुले वर्गाबाहेर धावत गेली. ठिकाण कोणतं आहे? वर्गाबाहेर. हे झालं तुमचं आधारपूरक. या पद्धतीने असते आधारपूरक, ज्यामध्ये फक्त ठिकाण असते. पुढचा मुद्दा आपला विधिपूरक. आता विधिपूरक मध्ये काय आहे ते लक्ष द्या. विधिपूरक मध्ये ते विधीचा अर्थ होते नंतर है ना. तर कर्त्यानंतरची विशेषणे यामध्ये असते. जसं बघा लक्षात ठेवा विधिपूरक मध्ये काय म्हणतो मी? कर्त्यानंतरची विशेषणे. कर्त्यानंतरची विशेषणे हीच असतात विधिपूरक. जसं राम घोडा आहे कोण? राम कर्ता आहे ना. रामाविषयी माहिती आहे. राम कसा आहे? घोडा आहे. हे झालं विशेषण. हे झालं मग विशेषण. हे विशेषण आहे विधिपूरक. नीती हुशार आहे. नीती हुशार आहे कोण? नीती कर्ता है ना. नीतीबद्दल माहिती आहे. नीती कशी आहे? हुशार आहे. विशेषण आहे. हे गुण विशेषण आहे. गुण विशेषण असतात. आणि हे झालं तुमचा विधिपूरक. लक्षात द्या यालाच म्हणता येईल विधिपूरक. बघा कर्मपूरक आहे ना. कशाला म्हणता येईल कर्मपूरक? तर लक्ष द्या कर्मपूरक मध्ये 2 कर्म असतात. आणि या 2 कर्मापैकी जो सजीव कर्म आहे कोणता कर्म? सजीव कर्म. तर सजीव कर्म हाच असते तुमचा कर्मपूरक. लक्ष द्या सजीव कर्म कर्मपूरक राहील. निर्जीव कर्म हा ओरिजिनल कर्म राहील है ना.
जसं उदाहरणार्थ आपण घेतलं, यशोदेने श्रीकृष्णाला लोणी दिली. पुन्हा कर्म काढण्यासाठी कर्ता ओळखता लागते. कारण क्रियापदाला काय म्हणू आपण? कोण. दिली कोण? यशोदेने कर्ता आहे. कोणाला दिला? श्रीकृष्णाला कर्म आहे. आणि काय दिले? लोणी दुसरं कर्म आहे. त्या दोन कर्मामध्ये सजीव कोण आहे? सजीव आहे श्रीकृष्ण. जो सजीव कर्म आहे, हे सजीव कर्मच काय असते? आपलं कर्मपूरक असतं. लक्षात ठेवा, सजीव कर्मच कर्मपूरक राहील. आणखी एक उदाहरण घेतलं आपण, आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगितली कोण? कोण सांगितली? आजीने. आजी कर्ता आहे. कोणाला सांगितलं? नातीला. नाती कर्म आहे. काय सांगितली? गोष्ट दुसरं कर्म. या सजीव कोण आहे? नात सजीव आहे. सजीव आहे म्हणजेच नात आहे कर्मपूरक. या पद्धतीने कर्मपूरक ओळखू शकता. आता घेणार आहे आपण विधेय. विधेय म्हणजेच क्रियापद. तर कशाला बनवू विधेय? तर लक्षात द्या, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो. क्रियापदालाच विधेय असे म्हटल्या जाते. खूप वेळा पेपरला म्हणते विधेय सांगा, पण ते विधेय काय आहे? विधेय क्रियापद असते, दुसरं काही नसते. उदाहरण जर घेतलं आपण, गवळी बळकट दिसतो, किंवा कमला डॉक्टर आहे, किंवा राम राजा होता, है ना, शीला पोलीस झाली. या वाक्यामध्ये दिसतो, आहे, होता आणि झाली हे सगळेचे सगळे काय तुमचे क्रियापद. आणि क्रियापद म्हणजेच याला काय म्हटले जाते? विधेय. बघा, विधेय विस्तार हा शेवटचा मुद्दा आपला. विधेय विस्तार. तर विधेय विस्तार काय? तर ज्या पद्धतीने उद्देश विस्तार आहे, कर्त्याविषयी माहिती देते. कर्म विस्तार आहे, कर्माविषयी माहिती देते. तर विधेय विस्तार आहे म्हणजे विधेय म्हणजे क्रियापदाविषयी माहिती देते. आणि विधेय विस्तार सर्वच्या सर्व क्रियाविशेषण असतात, है ना. तर क्रियापदाने 3 क्वेश्चन करायचे: केव्हा, कोठे आणि कसे. हे 3 क्वेश्चन केल्यानंतर जे तुम्हाला उत्तर मिळेल ते रे तुमचं विधेय विस्तार. जसं मी उदाहरण म्हणतो की आज सायंकाळी शेजारी जागेच्या हौदात भोलाराम धक्कन आपटला. आता क्रियापद आपला आपटला. तर आपटल्याला आपण 3 क्वेश्चन करू. केव्हा आपटला, कोठे आपटला, कसा. 3 क्वेश्चन करू आपण. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही केव्हानं प्रश्न विचारा तर केव्हा मधून तुम्हाला काय मिळेल? वेळ मिळेल. कोठे मधून नेहमी तुम्हाला ठिकाण भेटेल, लक्षात ठेवता येईल. आणि कसा कसे मधून तुम्हाला रीत मिळेल. आपटला केव्हा? आज सायंकाळी. आपटला कुठे? शेजारील जागेच्या हौदात. शेजारील जागेच्या हौदात. आपटला कसा? धक्कन, है ना.
या पद्धतीने आपण विधेय विस्तार सांगू शकतो. यामधले भोलाराम करता आहे, लक्षात द्यायचं. आपटला कोण, याबद्दल कोण म्हणाल तर करता भेटते. आपटला कोण, भोलाराम. तर भोलाराम कोण होता, करता होता. करता आणि आपटला तर आपलं विधेय होता. विधेय, विधेयचं दुसरं नाव आहे ते तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, क्रियापद. विधेय आणि क्रियापद सोडून उरलेल्या वाक्यामधून आपण शोधलाय विधेय विस्तार. तर आवश्यक नाही हर वाक्यामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला तिन्हीची उत्तर भेटतील. काही वाक्यामध्ये तुम्हाला पहिलं मिळेल, काही दुसरं मिळेल, काही तिसरं मिळेल, काही ठिकाणी 2 मिळतील, 3 मिळतील, तर काही वाक्यात मिळणार पण नाही. लक्षात ठेवा, 3 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विधेय विस्तार देते. अपेक्षा करतो की तुम्हाला हे पूर्ण टॉपिक लक्षात आलं असेल आणि अशाच पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे व्याकरण शिकण्यासाठी आमचा क्रांती सूर्या या यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि पुन्हा नवीन व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू. माझं नाव हेमंत गुलाईत. धन्यवाद.